आत्तापर्यंत तुम्ही कधीच बनवला नसेल, खाल्ला नसेल, पण बनवल्यानंतर सर्वांना आवडेल असा एक खास पदार्थ बनवूया. त्यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून खिसून घेतलं आहे आणि पुन्हा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. त्यानंतर इथे 7 ते 8 अळूची पानं घेतली आहेत. तीसुद्धा लाटण्याने लाटून त्याच्या शिरा मोडून घ्यायच्या आणि एकदम बारीक अशी चिरून घ्यायची. चिरून घेतलेली अळूची पाने खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये काढायची. त्यानंतर त्यामध्ये काही राहिलेलं साहित्य घालायचं. त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पोहे खायच्या चमच्यानी 3 चमचे रवा आणि 7 चमचे बेसन पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं. यामध्ये बटाट्याला सुटणाऱ्या पाण्यामध्ये सर्व साहित्य छान मिक्स होतं आणि भिजलं जातं. पाणी घालायची अजिबात गरज नाही. तर इथे बॅटर तयार झाले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल गरम झाले, त्यातील 2 ते 3 चमचे तेल बॅटरमध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि तयार बॅटरचे तेलामध्ये लहान लहान आकाराचे भजी सोडून घ्यायचे. एका वेळी जास्त प्रमाणामध्ये भजी सोडायचे नाही, थोडे थोडे सोडायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. याच पद्धतीने राहिलेले भजीसुद्धा मी बनवून घेणार आहेत. आणि इथे मस्त अर्धा ते 1 तासापर्यंत कुरकुरीत राहणारे बटाटा आणि अळूच्या पानाचे भजी बनवून तयार झाले आहेत. आणि याचसोबत मी अक्षय तृतीया विशेष संपूर्ण कांदा लसूण विरहित थाळीसुद्धा केली आहे. चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून